रायगडावरील कचरा उचलतायत स्वयंसेवी संस्था आणि लाखो रुपयांचा मलिदा खातोय ठेकेदार। नक्की काय प्रकरण आहे पाहूया सविस्तर। किल्ले रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न तर झाला, मात्र यावेळी गडावर जो कचरा निर्माण झाला त्याचे काय? यातही स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहे, मात्र लाखोंचा मलिदा ठेकेदार खात असल्याचे प्रकरण समोर आले आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनेक शिवप्रेमी रायगडाला भेट देतात। यासाठी महिनाभर आधी व्यवस्थापनाच्या कामाला सुरुवात होते, मात्र सोहळा झाल्यानंतर मोठ्या संख्येने आलेल्या शिवभक्तांकडून पाण्याचे बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, इतर खाद्यपदार्थांचे कागद गडावर टाकले जातात। त्यामुळे गडावर जो कचरा निर्माण होतो त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? मुंबईसह इतर भागातील विविध स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन हा कचरा उचलण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवतात। या वर्षीही सोहळ्यानंतर अनेक संस्थांनी रायगडावर स्वच्छता मोहीम पार पाडली। स्वयंसेवी संघटना शिवरायांप्रती असलेल्या आदरयुक्त भावनेचे हे काम आनंदाने करतात, मात्र याची दुसरी बाजू पाहायला जाता प्रत्यक्षात या कामासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो, परंतु हे काम घेणारा ठेकेदार आयत्या बिळावर नागोबा या म्हणीप्रमाणे लाखो रुपयांचा मलिदा खात असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे। यावर्षी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने गडावर उभारण्यात आलेले तात्पुरते शौचालय आणि गडावरची स्वच्छता यासाठी 61 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता। त्यासाठी ठेकेदाराची नेमणूकही करण्यात आली होती। दरम्यान स्वयंसेवी संस्थांचे सदस्य गडावरचा कचरा गोळा करून तो कचरा गडाच्या पायथ्यापर्यंत आणण्याचे काम करतात। मग जर स्वयंसेवी संस्था अशा प्रकारच्या मोहिमा राबवत असतील तर मग स्वच्छतेसाठी हा लाखो रुपयांचा ठेका मंजूर करून शासन हा पैसा ठेकेदाराच्या घशात का घालत आहे असा प्रश्न संतप्त शिवभक्तांकडून केला जात आहे। दुसरीकडे गडावर गोळा केलेला कचरा लाडवली येथे महाड नगरपालिकेच्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पात जमा करायचा आदेश ठेकेदारांना देण्यात आला आहे, मात्र अजूनही शेकडो पिशव्यांचा कचरा हा रायगडवाडी नजीकच्या रस्त्यालगत टाकून ठेवल्याचे दिसत आहे। त्याचा त्रास रायगडवाडी गावातील ग्रामस्थांना होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत। याबाबत दैनिक सागरच्या प्रतिनिधींनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता माहुरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता शौचालय उभारणे आणि स्वच्छतेसाठी एकत्रित 61 लाख रुपयांसाठी हा निधी काढलेला असून तो बोरकर नावाच्या एका इस्माच्या नावाने काढण्यात आला असल्याची माहिती माहुरेंनी सांगितली। मात्र हा ठेका आता पोट ठेकेदाराकडे दिला असल्याची माहिती नव्याने उपलब्ध झाली आहे। सागर डिजिटलच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।